नमस्कार मित्रांनो. आपण विभूतिपाद बघतोय. आतापर्यंत आपण या विभूतिपादामधले बरेच सूत्र बघितले. त्यांचे अर्थ समजून घेतले. हे अर्थ समजून घेण्यासाठी काही पौराणिक काळातली किंवा सध्याची उदाहरणांची जोड देखील आपण या सूत्रांना समजून घेण्यासाठी दिलेली आहे. आतापर्यंत आपण 47 सूत्र बघितलीत. आज आपल्याला विभूतिपादामधलं 48वं सूत्र बघायचं. चला हे सूत्र समजून घेऊया. ततः मनः जवित्वम विकरण भावः प्रधानजयच. या सूत्रातील एक एक शब्दांचा अर्थ आपण आता समजून घेऊया. ततः तथा म्हणजेच काय? त्यानंतर. म्हणजे आपण याच्या आधीच्या 47व्या सूत्रामध्ये हे समजून घेतलं की इंद्रियांवरती विजय प्राप्त योगी साधक कसा करू शकतो. त्यानंतर काय होणार आहे ते म्हणजेच तथा त्यानंतर. मनहा जवित्वम. मनहा जवित्वम म्हणजे काय? तर आपल्या मनासारखा जो अफाट वेग आहे तो आपल्या इंद्रियांना आणि आपल्या शरीराला प्राप्त होणे. विकरण भाव. हा विकरण भाव म्हणजे काय? तर आपलं शरीर आहे, आपलं इंद्रिय आहे, ह्यांची कोणत्याही प्रकारची अट न घेता, म्हणजे ह्यांची गरजच न भासता आपल्याला विषयाचं ज्ञान अधिकाधिक प्राप्त होणे. आणि पुढचा शब्द आहे प्रधानजय. म्हणजे आपलं शरीर, आपली ज्ञानेंद्रिय एकूणच मूळ प्रवृत्तीपासून बनलेली आहे, ज्याच्यातून ही सर्व सृष्टी उत्पन्न झाली. अशी प्रकृती, याची देखील आपल्या इथे गरज नाही आहे. त्या गोष्टीवर देखील आपण विजय मिळवायचा आहे. आणि च म्हणजे आणि, ह्या तिघांना जोडणारा आणि या ठिकाणी आलेला आहे. बघा, ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे मनजवित्वम, विकरणभाव आणि प्रधानजय या तिघांना मिळून या ठिकाणी महर्षी पतंजली मधुप्रतिका सिद्धी असं या ठिकाणी संबोधतात. एकंदरीतच आपण असं म्हणू शकतो, एखाद्या योगी साधकाने जर इंद्रियावरती विजय प्राप्त केला तर तो मनजवित्व, विकरणभाव आणि प्रधानजय या तिन्ही सिद्धींवरती विजय प्राप्ती करू शकतो. बघा, या ठिकाणी ही मधुप्रतिका सिद्धी नक्की काय हे समजून घेऊ. ही मधुप्रतिका सिद्धी म्हणजेच मनजवित्व, विकरणभाव आणि प्रधानजय या तिघांचं मिळून एक संयुग म्हणून आपल्या समोर ही सिद्धी येते. आपण हे जे तीन सिद्धींचं कॉम्बिनेशन हे नक्की काय ते समजून घेऊ. मनोजवित्व म्हणजे आपण नेहमी म्हणतो की आपलं मन चंचल आहे, हे एका ठिकाणी थांबत नाही, नेहमीच इकडे तिकडे धडपड करण्याचा हा प्रयास करत असतं. आपण डोळे मिटले तर कदाचित हे मन अमेरिकेला जाऊ शकतं, अंतराळात देखील जाऊ शकतं. तर जसं मन विचार करते तोच वेग आपल्या शरीराला, आपल्या इंद्रियांना प्राप्त होऊ शकतो. ती ताकद आपल्याला मिळू शकते. आपण कुठेही संचार करू शकतो, म्हणजेच मनोजवित्व. पुढे विकरणभाव. विकरणभाव म्हणजेच काय? तर करण म्हणजे साधन, ज्याद्वारे आपण बाह्य जगातले विषय प्राप्त करतो, ती सर्व साधनं. मग सामान्य व्यक्ती त्याला बघण्यासाठी काय लागेल? तर डोळा लागेल. त्याला ऐकण्यासाठी काय लागतील? तर कान लागतील. एका जागेवरनं दुसऱ्या जागी त्याला जायचंय, त्याला काय लागेल? तर त्याला पाय लागेल. म्हणजेच आपण ही जी साधन आहेत त्यांना इंद्रिय देखील म्हणू शकतो. मात्र योगी साधक जो आहे तो कुठल्याही साधनाशिवाय, तो कुठल्याही इंद्रियांशिवाय एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकतो. तो डोळ्यांशिवाय बघू शकतो, कानाशिवाय तो ऐकू शकतो. म्हणजेच त्याला विकरण भाव प्राप्त झालाय असं आपण म्हणू शकतो. तिसरं मधुप्रतिका सिद्धीमधला भाग म्हणजेच प्रधानजय. प्रधानजय म्हणजेच काय? तर सांख्य आणि योगशास्त्रानुसार आपलं जे शरीर आहे ते प्रकृतीपासून निर्माण झालेलं आहे. या प्रकृतीवरच या योगी साधकाने विजय प्राप्त केलेला आहे. त्याच्यामुळे मूळ प्रकृतीवरती विजय प्राप्त केलेला आहे. त्याच्यामुळे हा योगी साधक या इंद्रियांवरती पण विजय प्राप्त केलेला झालेला आहे. त्या प्रकृतीवरच त्यांनी मालकी हक्क मिळवलेला आहे. आपण ह्या सर्व विश्लेषणामधनं हे म्हणू शकतो की ही मधुप्रतिका सिद्धी म्हणजेच मनोजवित्व, विकरणभाव आणि प्रधानजय यांचं कॉम्बिनेशन आहे. आणि कॉम्बिनेशनवाली सिद्धी या योगी साधकाला प्राप्त झाली आहे. आपण हे समजून घेण्यासाठी एक पौराणिक काळातलं उदाहरण घेऊया. तुम्हाला माहितीच आहे की हे जे तिन्ही लोक आहेत, देवलोक असेल, भूलोक असेल किंवा पाताळलोक असेल, या ठिकाणी पटकन अगदी एका क्षणात पोहोचू शकतो असा व्यक्ती कोण होता? तर त्या काळातले नारद मुनी. कधी इथे, कधी तिथे, कधी तिथे अगदी पटकन माहिती काढणारे आणि जलद नेटवर्किंग असणारे नारद मुनी यासाठी प्रसिद्ध आहेत. नारद मुनी आपली माहिती जलद एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं आणि ती माहिती तिसऱ्या ठिकाणून पण गोळा करण्यासाठी ते त्वरित तत्पर असायचे.
हे सर्व झाले पौराणिक गोष्टींमधलं उदाहरण. आज जर मला अमेरिकेला पटकन एखादा मेसेज पोहोचवायचा आहे, शक्य आहे का? साधारणपणे एखाद्या व्यक्तीला इथून अमेरिकेत जायचं आहे तर त्याला थोडासा वेळ लागू शकतो. एखादं पत्र मला विमानाद्वारे पोहोचवायचं आहे तर त्याला देखील 24-25 तास लागू शकतात. मात्र आपल्या हातात जो मोबाईल आहे त्याच्यावरती मी हाय मेसेज टाकला आणि WhatsAppद्वारे हा मेसेज त्वरित मला दुसऱ्या सेकंदाला हा अमेरिकेला पोहोचवता येतो. हा इथून जलदपणे ज्या अर्थाने त्या ठिकाणी पोचतो तसंच काहीसं या योगी साधकाचं असतं. एकदा इंद्रियांवरती त्यांनी जय प्राप्त केला तर त्यालाही मधुप्रतिका सिद्धी म्हणजेच मनोजवित्व, विकरणभाव आणि प्रधानजय या तिघांचं कॉम्बिनेशन असलं मधुप्रतिका सिद्धी ही त्वरित प्राप्त होणार आहे. मित्रांनो, आज आपण सूत्र नंबर 48 बघितलं. अजूनही अशी सूत्र आपल्याला समजून घ्यायची आहेत. ती सूत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल लाईक करायचे, तुमच्या कमेंट्स द्यायच्या. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह आणि त्यात दडलेल्या एका रहस्यासह. तोपर्यंत धन्यवाद.